गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सुबह सुबह किधर पहुंच गए अपन? कृषि कुंभ 2026। तो यहाँ पे जाएंगे। यहाँ पे क्या है, एग्रीकल्चरल रिलेटेड शेतकरी बांधव लोगों के लिए बहुत कुछ इन्फॉर्मेशन है, क्या क्या मिलता है क्या नहीं, वो इन्फॉर्मेशन लेंगे और आप लोगों तक पहुँचाएंगे। तो ये वीडियो यही से स्टार्ट करते हैं। वेलकम। हाच व्हिडिओ आम्ही इथूनच स्टार्ट करतोय। हाच व्हिडिओ आम्ही इथूनच स्टार्ट करू। वेलकम टू, तुमचं स्वागत आहे नाशिकच्या बाबू मोशाय। हा आणि पामेचा बड्डेचा चॅनल। चला चला। We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. आज हम पहुंचे हैं नासिक में आयोजित कृषि कुंभ 2026 में, जो किसानों के लिए एक बहुत बड़ा कृषि महोत्सव है। ये कार्यक्रम 12 मार्च से 16 मार्च 2026 तक नासिक के पंचवटी क्षेत्र में स्थित यूथ फेस्टिवल ग्राउंड, बाली मंदिर चौक, पार्क साइट, हनुमान नगर में आयोजित किया गया है। यहाँ लगभग 400 से अधिक स्टॉल लगाए गए हैं, जहाँ किसानों को आधुनिक खेती की तकनीक, ड्रोन टेक्नोलॉजी, नई कृषि मशीनरी, जैविक खेती और हाइड्रोपोनिक खेती के बारे में जानकारी दी जा रही है। इस मेले में कृषि विशेषज्ञ और वैज्ञानिक भी मौजूद हैं, जो किसानों को नई तकनीकों और खेती के आधुनिक तरीकों के बारे में मार्गदर्शन दे रहे हैं। कुल मिलाकर कृषि कुंभ 2026 किसानों के लिए नई तकनीक सीखने और खेती को अधिक लाभदायक बनाने का एक शानदार अवसर है। कुठे चालले तुम्ही? मध्ये चाललोय कृषी प्रदेश। अच्छा, काय इथं मध्ये? कृषीच आहे ना। हा ना, काय काय बघायला भेटेल, काय आयडिया? आड्यात मध्ये गेल्याशिवाय काही समजणार ते पण आहे ते पण आहे। बरं चला जाऊ मध्ये आणि बघू काय काय नाही। चला चला. चला। चल पम्या, हा जाके देखते अंदर क्या है। हा, ठीक आहे। रजिस्ट्रेशन काउंटर। पम्या कुठे काय? ये रजिस्ट्रेशन काउंटर है बरं का इधर। हे पण मी आधार कार्ड नाही आणलं। अरे तेरा रजिस्ट्रेशन ने जो शेतकरी लोग का है वो। हा, ठीक आहे ठीक आहे चल अंदर देखते घूम के कैसा है क्या है। ठीक आहे चल। चला रहा हाँ वो हमने शिप चलाया है सुंदरबन में। टू व्हीलर चलाया मैंने, 4 व्हीलर चलाया मैंने, शिप चलाया, अभी ट्रॅक्टर चला रहा है। ट्रॅक्टर चला रहा। हा, कसं आहे तुम्ही ट्रॅक्टर च कसं काय आहे सांगा। हा वेस्टची कंपनीचा ट्रॅक्टर आहे। 3 सिलेंडर इंजिन सोबत येतो। पॉवर स्टेरिंग मध्ये येतो हा आणि आपला हा ट्रॅक्टर नाही का ऑलराऊंडर म्हणजे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे काम करून देतो। पॉवर जास्त आहे त्यामुळे छान परफॉर्मन्स आहे। फळबागेसाठी म्हणा, बाकी शेतीसाठी म्हणा, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे लोक शेतकऱ्यांचा। अरे वा, आणि रेट तर म्हणजे कसं छोटा पॅकेट बडा धमाका टाईप। जबरदस्त जबरदस्त। छोटा पॅकेट बडा धमाका। हा अरे पण आमचा छोटा पॅकेट आहे, काही धमाके नाही करत, वेगळेच धमाके करतो तो। हे बापरे। बरं रेट्स कसे? याचा रेट आहे एक 6,31,000 रुपये आणि त्या मोठ्याचं? मोठ्याचा रेट आहे 8,10,000। अरे वा, तपाम्या हा शेतकरी बांधवांना म्हणजे मेसेज देऊन टाक, लवकर या आणि नक्की विजिट द्या, आहे की नाही? नक्की विजिट द्या। आणि ट्रॅक्टर पण मस्त आहे, छोटा आहे पण पॉवरफुल आहे। येऊन तुम्ही चेक करू शकता नेमकी काय 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 नाही, आणि विकत घेऊ पण शकता। जबरदस्त जबरदस्त, धन्यवाद दादा। म्हणजे ते पण या गाडीला चावी नाही। चावी आली चावी आली। खरं पम्या माझ्या पायावर घेऊन जाईल बरं का। जबर जबर, अरे काय जबर काय जबर लागले। ये भाऊ, जबर जबर जबर, तिकीट पण वाढला ना भाऊ। काय काय इथं काय काय देत आहे काय विकायला? काय सांग बरं। इथं नांगर आहे, रोटावेटर आहे आणि फळी। ओके, हा याला डबा नाही दिला जेवायला। जेवण केलं ना त्याने सकाळपासून। अरे मेहनती पोरगा, मेहनती पोरगा। ही कुटी मशीन आहे, जो चारा बारीक करतं, थोडक्यात आपल्या डाळिंबाचे लाकडं वगैरे त्यात सगळे बारीक होतं। अच्छा ओके, म्हणजे गायांचा चारा तो। हो, गायांचा चारा, जे मोरघासाच्या बॅगा वगैरे जे भरतात ना लोक, त्यासाठी हे ट्रॅक्टर चालित आहे ही। अच्छा, हे ट्रॅक्टरला लावावं लागतं ना? हो, ट्रॅक्टरला लावतात हे मशीन। मस्त मस्त मस्त। किती पर्यंत आहे हे 2,55 प्राइस आहे याची। आता 10,000 रुपये डिस्काउंट आहे त्यावरती। अरे वा। ओके, नमस्कार, आज
नमस्कार. हा आपल्याकडे आले आज नाशिकचे प्रसिद्ध पम्या सर. अरे थँक्यू. त्यांना आपण आपलं ब्लोअर दाखवूया. ओके. त्यांच्याकडे बरीच मोठी शेती आहे. हा जवळजवळ द्राक्षेचं डाळिंबाचं त्यांचं पीक आहे. हो तर सर हे आपलं 600 लिटरचं ब्लोअर आहे. 600 लिटर. हो. ओके, मला याची थोडी अजून इन्फॉर्मेशन द्या आता. हे असं आहे की हे इम्पोर्टेड टाईप मध्ये दिलंय. हा. जेणेकरून आपण इम्पोर्टेड मध्ये म्हटलं तर कंट्रोलर, वाईड अँगल, त्याचबरोबर याला गिअर बॉक्स असतो. जेणेकरून आता पूर्वीपेक्षा बागांची साईज वाढली, अंतर वाढलं, त्यामुळं जास्ती कव्हरेज भेटलं पाहिजे त्यासाठी आपण गिअर ऑपरेटेड सिस्टम तयार केली. याच्यात पाठीमागं 28 इंच इटालियन फॅन दिला जातो. जो फॅन आपण गिअर ऑपरेटरवरती ऑपरेट करू शकतो. समजा वातावरणात जास्ती हवा असेल हा तर हा आपण सेकंड गिअर लावला तर आपल्याला जास्ती हवा भेटेल, जेणेकरून बागाला सर्व कव्हरेज परफेक्ट भेटतं. ओके, म्हणजे लांब लांब पर्यंत. लांब पर्यंत आपण हो, जसं आता थोडक्यात आंबा आहे, आंब्याची हाईट जास्ती असते, तर हाईट जास्ती असल्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढा स्प्रे उंचावरती पोहोचवता येतो. आणि याला ओके. सगळं मटेरियल वापरलेलं जे आहे ते इटालियन नोझल वापरले, इटालियन ओके. फॅन दिलाय 28 इंची. त्याचबरोबर बरंच काही इम्पोर्टेड टँक मध्ये ही 70 लिटर वॉशिंग टँक आहे. 70 बऱ्याच लिटर. बऱ्याच वेळेस आपण आपला स्प्रे झाल्यानंतर मशीन तसंच आपल्या गोडाऊन मध्ये लावतो, जेणेकरून हा. पेस्टिसाइड आतमध्ये असल्यामुळं हा. आपलं नोझल खराब वगैरे हा, होतं हा. किंवा डिस्चार्ज खराब होतो. तर त्यामुळे हे वॉशिंग सिस्टम टँक आहे, याचं कनेक्शन पुढं दिलं जातं अगदी एका कॉक वरती. आपलं स्प्रे हा. मशीन म्हणजे स्प्रे करून झाल्यानंतर आपण कॉक फिरवल्यावरती आपलं पूर्ण पाणी सर्क्युलर होईल आणि हा. क्लिनिंग प्रॉपर होईल. त्यामुळे आपल्याला डिस्चार्जला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आमच्याकडे येणारा मोठा शेतकरी आहे, त्याचबरोबर हा. छोटा शेतकरी पण कसा साजरा होईल. एखाद्याला 200 लिटर मध्येच पाहिजे, ते कमी कॉस्ट मध्ये पाहिजे ते, हा, हा. अशा प्रकारे आपण सर्वच इम्प्लिमेंट्स बनवतो. आपलं ओके. ऍड्रेस आहे पिंपळगाव बसवंत, MIDC बोरस्ते ॲग्रो, आदिती ब्रँड मध्ये. अरे थँक्यू Thank you. दादा, Thank you. इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. Okay, thank you. काही विचारावाच नाही लागला आम्हाला. धन्यवाद दादा, खूप छान इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. ओके, थँक्यू. हे बघ, हे नवीन काहीतरी मशीन दिसतंय, तर आपले दादा हे इन्फॉर्मेशन देतील. विचार तर कसं आहे काय. दादा कसली मशीन आहे हो? सॉरी, कांदा लावायची मशीन आहे. कांदा लावायची मशीन. हो. ओके. तर नेमकी कसं आहे हे? सर याच्यावर वरती बसून याच्यात एक रोप फीड करावं लागत, एक रोप टाकावं लागत. हा हा हा. ते खाली जाऊन लावले जातात अशा प्रकारे. ओके. किती लोक एक साथ 6 जण बसू शकतात ना, दिसतंय. 6 जणांचं याच्यात मॉडेल आहे आपले. 4 सीटर पण आहे, 5 सीटर पण आहे, 6 सीटर पण आहे, 8 सीटर पण आहे. म्हणजे 4 मॉडेल आहे. आपलं ट्रॅक्टर जसं असेल ना, समजा छोटं ट्रॅक्टर आहे एखाद्याकडे, हा. छोटं मशीन आहे आपल्याकडे. आता हे 6 सीटर मॉडेलचं आहे. 50 HP चा ट्रॅक्टर लागतो याला 6 सीटरला. ओके. अरे वा. आणि ऍट अ टाइम म्हणजे एक साथ आपण किती रोप असं लावू शकतो. एट ए टाइम 12 ओळी लागल्या जाते 6 सीटर मशीन मध्ये. अच्छा अच्छा. आणि एका दिवसात आपलं 1 एकर होतं या मशीनने. 8 तासामध्ये 1 एकर रान कव्हर केलं जातं. अरे वा. अरे बघ, हा. खाली बघ. हे बघ. म्हणजे ह्या इथं एक एक्झाम्पल्स एक्झाम्पल लावून दाखवतो. म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांना सोपं होतं काम, नाही का. हो. आणि कसं काय रेट्स याचं. सर हे 4.5 लाखाचं मशीन आहे. याची सबसिडी 50% MADBTची सबसिडी. हो. छान छान छान. पम्या हा. बघ रे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी किती आणि- सोपं हा. सोपं करताय काम, आहे की नाही. आपल्या शेतकरी बांधवांसाठी एकदम सोपं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना टेन्शनची गोष्ट नाही. तर दादा SP ॲग्रो. SP ॲग्रो. हा, तर किती वर्ष झाले तुम्हाला हे काम करायला. कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाली मशीन आहे. ओके. म्हणजे हा. तुम्ही नवीनच आहात हा, का? नवीन आहे. म्हणजे मशीन जुनच आहे. 4 ते 5 वर्ष म्हणले जुनच मशीन. ओके. अरे खूप छान आहे, इनोव्हेशन पण चांगलं आहे. भारतातलं पहिलं आहे. भारतातलं पहिलं भारतातलं पहिलं. भारतातलं पहिलं. अरे वा वा वा. अरे भारी इन्व्हेन्शन आहे. म्हणजे संशोधन लावलं त्यासाठी आहे का शेतीमधले जे आपले एक्स्ट्रा हे जे पडतं, मेहनत नाही करावं लागणार, आणि वेळ. वेळ पण वाचणार. हा. वाचणार आहे आपला. हो. छान 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 दादा, खूप छान इन्फॉर्मेशन दिलं तुम्ही. हा, थँक्यू मंडळ. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद. विचार सर, हे बघा, हे 10 HP RT बॅक रोटरी म्हणून ओळखलं जातो. हा, याच्यामध्ये खासियत असं आहे की याच्यामध्ये 3 रोटर जोड्या दिले जातात. त्यामध्ये सरी पाडून
त्याच्यामध्ये मातीची भर करण्यासाठी स्पेशल एक रोटर दिलेला जातो. त्याच्यानंतर रेग्युलर खुरपणी आळे करणं या गोष्टीसाठी सुद्धा दुसरा एक रोटर जॉईन केला जातो. तसंच हा 9 HP येतो. हा फक्त याला पुढचा गिअरबॉक्स दिला आहे, त्याला 4 फुटाचा दिला आहे रोटर. यांनी पण तुम्ही रेग्युलर जे आळे करणं, खुरपणी, निंदणी, त्याच्या प्लस चिखलणी, वीटभट्टीमध्ये पण वापरू शकता चिखलणी करण्यासाठी. रेग्युलर पिस्टन पंप जॉईन करू शकता. याला PTO दिलेला आहे तुम्हाला. याचं 9 HP डिझेल इंजिन आहे हे तुम्हाला. याच्याने तुम्हाला बॅटरी पण स्टार्ट करता येतं आणि दोरी पण चालू करता येतं. नंतर याच्यामध्ये 7 HP डिझेल दिलं आहे. 9 HP नंतर 7 HP सेम फंक्शन आहे, सेम रोटर आहे, फक्त इंजिनची पॉवर कमी केलेली 7 HP डिझेलमध्ये. याच्यामध्ये अजून कमी पाहिजे तर 5 HP डिझेल पण भेटतं याच्यामध्ये, की सेम वर्किंगमध्ये. त्याच्यामध्ये पण आळे हे तुम्हाला 9 HP पण चालेल, 7 HP पण चालेल, 5 HP पण चालेल. तसंच याप्रमाणे इथं पेट्रोलचा पण आहे. तुम्हाला काय करणार 5 HP डिझेल नको आहे, मला पेट्रोलमध्ये पाहिजे तर 5 HP पेट्रोलमध्ये भेटतो. जमिनीमध्ये खडे असतो, चालतं त्याच्यावर. रोटर आपला एकदम त्याच्यामध्ये ब्लेड जे आहे ते याचे हार्डन करून बनलेले असतात. म्हणजे दगडाचा आला तरी ते जम्प करून पुढे जातात त्याचे काम. म्हणजे किती दगड येऊ हां नाही वाकत नाही. हार्डन ब्लेड असते ते, एक स्पेशल मटेरियल असतं त्यांनी बनवले जातं. याच्यामध्ये तुम्हाला 7 HP नंतर 9 HP 5 HP हे 3 भेटतील. आता याच्यामध्ये बघा हे सर, हे भात मळणी यंत्र आहे. हे रेग्युलर जे आपले याच्यामध्ये भाताची इकडून क्रॉप टाकायचा, सोडून दिल्यानंतर इकडून तुमचा कट झालेला क्रॉप पडतो आणि इकडून तुमचं ती साळ असते याच्यात कलेक्ट होऊन ती साफ करून खाली तुमच्या गोणीमध्ये किंवा ट्रेमध्ये भरली जाते. याला 5 HP पेट्रोल इंजिन आहे, त्याच्यावर चालू होतं हे. तसंच हे इलेक्ट्रिक थ्रेशर, याला 1/2 HP सिंगल फेजची मोटर असते, ही थ्रेशरवर चालते. म्हणजे हे रोटेशन करून याच्यावर तुम्ही भात जोडणी करू शकता. तसंच हे आहे आपलं जोडणी यंत्रच आहे, पण हे मनुष्य तरी ते याला पेडल नाही, पेडल हे आपलं पायाने चालतं. असं रोटेशन केलं का ओके खाली पेडल हे असं हे आपण जसं शिलाई ताकद ते लागत नॉर्मल पायाने पुश केलं का ते होऊन जातं. तसंच आता हे श्रेडर आहे आपला गार्डनचा किंवा शेतामध्ये जो ओला सुका पालापाचोळा असतो ना, तो भरपूर प्रमाणात जमा होतो. मग आपण त्याला एक तर जाळून टाकतो, त्याचं काही यूज होत नाही. तर याच्यात काय होतं, तो याच्यात टाकला ना तर कंपोस्ट होऊन जातो. मग ते तुम्ही झाडांना मुळांना देऊ शकता चांगल्या. त्याच्यानंतर हे ब्रश कटरची व्हॅरियंट सगळी. याच्यामध्ये बॅकपॅक ब्रश कटर, याच्याने तुम्ही बांधावरचे किंवा आपले भाजीपाला किंवा फळांच्या याच्यात जे आपले मशीन जात नाही ना त्या ठिकाणी जंगली गवत घुसलेलं असतं ते कापून निंदणी खुरपणी करतं. याच्यामध्ये 3 हे नायलॉन टॉपरनं भेटतो. याच्यामध्ये 80 दातेचं पण भेटतं आणि 2 दाती पण भेटतं. की जे बोट 80 दाते आणि 2 दाती आणि बोटं इतके थिकनेसवाली तुम्ही गहू, भात, सोयाबीन, नंतर आपला मका हे कापू शकता यातील. नंतर हा साईड पॅक आहे ब्रश कटरमध्येच, ते जो शोल्डरवर लावला जातो. हे सगळे 3 प्रकार त्याचे. नंतर हे टोकन यंत्र आहे, याने तुम्ही सोयाबीन, मका, गहू, नंतर आपली शेंगदाणे हे सगळं पिळू शकता. याच्यात 11 प्रकारचे तुम्हाला रोटर भेटतात की जे बियाणाप्रमाणच्या साईजनुसार असतात. तुम्हाला फक्त एकच क्लिप काढून तिथले नट बोल्ट लूज करून ती रोटर फिट करून द्यायचा. याच्यात बियाणं फिलअप करायचे आणि हे पुश टाईप म्हणजे हलके एकदम तुम्ही चालू शकता. याला व्हील दिलेलं आहे मागच्या बाजूने, किलो जे बियाणं असतं ना आपल्याला पेरलेलं त्याच्यावर माती ढकलायचं काम करत असतो हा. नॉनस्टॉप इन्फॉर्मेशन देत होते. थँक्यू बोलणार नाही का? थँक्यू दादा. थँक्यू. खूप छान इन्फॉर्मेशन दिलं. खूप काही मशीन्स आम्हाला पण कळालं. तर पम्या भारी ना? चला थँक्यू दादा. सगळ्यांनी आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सर. पम्या हे देख काय दादा हे बायोचार आहे. त्याच्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ते आपल्या उर्वरित असतं. आता जसं शेणखत आहे किंवा भुसा आहे, मक्याचं तोटे असतील, तुमच्या भाताचं काळ, परत गव्हाचं काळ, हे जे उर्वरित असतं आपण काय करतो शेतात जाळून टाकतो. ते न जाता ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये त्याला जर कधी आपण जाळलं त्याच्यापासून आपण हा बायोचार तयार करायचा. आणि हा बायोचार आपल्या जमिनीमध्ये आपल्याला कर्ब वाढण्यासाठी मदत करतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला पद्धती असतात. ही एक यंत्र आहे. परत आपण एक खड्ड्या पद्धतीने पण आपण ते हा बायोचार तयार करू शकतो. शेतकरी आपल्या शेतामधला जो काडी कचरा आहे तो अशा प्रकारे बायोचार मध्ये कन्वर्ट करून आपल्या जमिनी सुधारू शकतो. याच्यापासून बनवलंय काय? हो, याच्यापासून बनवलंय. हे जे रॉ मटेरियल दिसेल आता हे
नारळापासून बनवलं आहे बरोबर. याला सुकून घ्यायचं आपण त्यामध्ये. सुकवल्यानंतर त्याला एका विशिष्ट पद्धतीने जाळायचं. त्याचं टेम्परेचर आपल्याला हीट द्यायची त्या थोडक्यामध्ये 200 ते 600 हीट झाली तर त्याला कमी ऑक्सिजन मध्ये जाळल्यानंतर त्याला आपण पूर्ण जळून जाणार, त्याची राख होणार नाही, काळजी घ्यायची बरोबर. त्यानुसार मग आपण हा बायोचार तयार करायचा. म्हणजे हे बायोचार म्हणजे खत ना? नाही, हे खत नाही. जमिनीला थोडं कोळसा सदृश पदार्थ हे कार्बनचा पदार्थ आहे. म्हणजे जमिनीत आपल्याला कर्ब कमी होत आहे. आपल्या जमिनीमध्ये 1% कर्ब कमी झाल्यामुळे आपली उत्पादकता घटते. आपल्या जमिनीमध्ये कर्ब वाढवायचे. आता याचे आपले फायदे काय? 3. एक तर आपल्या जमिनीमध्ये आपण कर्ब वाढवतोय. दुसरं याचं पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे जमिनीची ती वाढते. याच्यात जे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात जमिनीमध्ये जे आपल्याला आपल्या पिकांना वेगवेगळ्या प्रकारे मूलद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात. तर त्यांना राहण्यासाठी ही जागा त्यांचं घर आहे सूक्ष्मजीवांचं बरोबर. जसं आपल्या प्रत्येकाला घर असतं तसं सूक्ष्मजीवांना राहण्यासाठी घर देतं. आणि हे सच्छिद्र असते बघा, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोकळपणा असतो सच्छिद्र. तर ते अशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये आपण जर कधी हे खत वेगवेगळे जे आपले गांडूळ खत आहे, आपल्या शेणखत आहे, कुजलेलं शेणखत, किंवा आपल्या बायो फर्टिलायझर आहे वेगवेगळे, त्याच्यात मिक्स करून जर टाकलं त्याचा चांगल्या प्रकारे परिणाम होतो आणि पिकाला उत्पादन वाढीसाठी मदत करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जे आपण म्हणतोय जागतिक तापमान वाढ होते बरोबर. तर जागतिक तापमान वाढ का होते तर आपलं कार्बन उत्सर्जन जास्त आहे CO2चं. आपण काय करतो, गाडी कचरा जर जाळून टाकला असा उघड्यावरती तर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आपल्या हवेत जातो आणि त्याचं टेम्परेचर वाढतो. तर आपण काय करतो, ते कार्बन जो आहे तो त्याला फ्रीज करतो याच्यामध्ये. तो कार्बन डायऑक्साईड आपल्याला न जाता हा कार्बन मध्ये फिक्स झाल्यामुळे कमीत कमी प्रमाणामध्ये प्रदूषण होतं बरोबर. म्हणजे मग आपण खारीचा वाटा उचलतो जेणेकरून कार्बन उत्सर्जन कमी झालं पाहिजे. तो त्याला फ्रीज केल्यानंतर हा जमिनीचा पदार्थ टाकला जातो. अशा प्रकारे आपण एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. छान छान सर, खूप छान. खूप छान इन्फॉर्मेशन दिले तुम्ही. ते बायोचार काय असतं ते माहित नव्हतं, तुम्ही ते पण आम्हाला सांगितलं. एकदम छान. आता आम्ही मित्रांपर्यंत पोहोचू आहे की नाही पाम्या? सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा नक्की नक्की नक्की. अपेक्षा करतो. आणि तुम्ही कृषी विभागात इथं आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थैंक यू सर. भाई अभी जस्ट पहला ही रो चालू है, कितना इन्फॉर्मेशन मिल गया पता नहीं. आज हार्ट इज भर गई. आज मैं केयर नहीं करूंगा कितना लंबा वीडियो होता है. आज हमारे शेतकरी बांधव लोगों के लिए ना, बांधव लोगों के लिए फायदा हो रहा है ना, तो अपन बहुत बड़ा वीडियो बना तो भी चलेगा, है की नाही? हे व्हिडिओ आहे ना तर सगळं फक्त शेतकरी जे मित्र आहे आमचे तुमचे सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त माहिती आणि सिरियसली शेअर करा. खूप काही इन्फॉर्मेशन आहे, खूप ज्यादा इन्फॉर्मेशन इसमें. उनका फायदा हो. हसायचा भाग जो आहे तो साईडला ठेवा, पण इन्फॉर्मेशन जी आहे, जी माहिती आहे ती खूप छान छान भेटणार आहे तुम्हाला. हो, त्यांना पोहोचवा. त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांचा फायदा म्हणजे आपला फायदा, है कि नहीं पाम्या? नक्की. बरचल देखते और क्या क्या है आगे. ले पाम्या इधर ये देखिए ऐसा नेट बनाने का मशीन है. जबरदस्त ना. चल आगे और भी चीजें देखते. गिरनी नहीं, वो धान है ना, वो उसमें डालते हैं और फिर दाना निकलता है. धान डालते हैं, राइस में डालते हैं, दाना निकलता है. अरे ये डंडा बहुत काम आएगा तेरे को मारने के लिए. दादा एक काम करता का, या दांड्याने याला खूप मारता का? मला लय मजा येईल. याच्या माझ्यासाठी मला मार. ठीक आहे. नमस्ते दादा. हे तिकडचे दादा. जेवढं पाहिजे तेवढं तेल तुम्ही डब्यातून काढू शकता. तेल सांडत नाही, तेल वाया जात नाही, तेल वेस्ट जाणार नाही. बघा, पाहिजे तेवढं तेल तुम्ही काढू शकता. थेंबाची बचत करणार पंप आहे. पपई के, टमाटर के, काकड़ी के, शिमला मिर्च ना, गोभी, तरबूज. भारी ना पम्या. फिर छान छान. पम्याची मजा आहे. माझी सेवा चालू आहे, कणीस खाऊन मेवा चालू.
बरं इथे कसलं स्टोर आहे? हा रेग्युलर मकाचा स्टॉक अच्छा. मका बियाण्याचा बियाणे काय हायब्रिड मेस हायब्रिड का? हायब्रिड अच्छा. मेस याला जाता नाही मग याला खाता नाही येणार. डायरेक्ट गिळायला आहे का काही? डायरेक्ट गिळायला काय आहे का? पाणी आहे पाणी. हा, ठीक आहे. थांबा, सोडा सोडा ओला दिलं, ओला. झालं दादा तुम्ही काय बनवताय? हे दुपट्टा आहे दुपट्टा. अरे वा. त्याला काय ऐकायला येतील बोलता येत नाही. ओ काय म्हणता. बरं आमच्या या माकडासाठी काय बनवता येईल का? त्याच्यासाठी काहीतरी बनवता येईल का ते त्याला विचारावं लागेल पण त्याला कळत नाही. हात लावा ना त्याला फोडणार नाही. ओ भाई वो बंधु बात नहीं कर सकते, सुन नहीं सकते और कलाकार एक नंबर है भाई. दुपट्टा बना रहे हो पम्या. छान छान छान. या साहेब घ्या. साहेबांना काय दिलं हो? साहेबांना दिलं ना ऍड्रेस दिला. अच्छा 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 अच्छा. चालेल चालेल. अभी तो बहुत कुछ बाकी है यार. इतना सारा कवर करने का है ना तो बहुत लंबा बड़ा वीडियो बन जाएगा. पब्लिक क्यों है? हाँ तो मेरे ख्याल से जो इंटरेस्टेड है हाँ और जिन तक ये जानकारी पहुंच रही है हाँ एक बार जरूर विजिट करो. और हमारे जो शेतकरी बांधव लोग हैं वो तो आ ही रहे हैं, हाँ दूर दूर गांव से आ रहे हैं ना. आसपास शहर में जो भी अपन एक बार विजिट करो, अच्छा लगेगा, माइंड फ्रेश हो जाएगा. हाँ. खेती का ये सब देख के ना एक गांव टाइप वो जो फीलिंग्स आती है ना हाँ. वो आता है. मजेदार चीजें यहाँ पे है ना पामे. हाँ. लोग वो सिर्फ जिनको माइंड फ्रेश करना है वो वाला. पर जो सच्ची में खेती वाले मतलब जे शेती वाले आहेत, त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता, टॅग करू शकता. आणि कसं आहे त्यांच्याबरोबर माहिती जाणं जास्त गरजेचं आहे. खूप खूप हा, खूप खूप, हो. खूप, खूप. तर नक्की या, विजिट करा, तुम्हाला हा. मजा येईल. चला बघू पाम्या अजून काय असेल तर, नाही तर मग संपवून टाकू व्हिडिओ इथेच है ना. ठीक है. चल पाम्या हाँ ये पूरा एरिया घूमने की जरूरत नहीं है. हाँ इसका डिटेल सही से बता तो ये है खाऊ गली नासिक की. हाँ यहाँ पे काफी स्टॉल्स लगे हैं, हर टाइप का खाना है यहाँ पे. हाँ. जो हमारे गांव से जो शेतकरी बांधव लोग आते से हैं लोग जो आए ना हाँ. तो उनके लिए मतलब खाने का भी थोड़ा सा इंतजाम किया हुआ इंतजाम किया हुआ है. हाँ. छोटी छोटी स्टॉल है. हाँ. अपने पेट का उधर निर्वाह करने के हाँ. लिए है. तो डब्बा लेके भी आए तो भी बैठने को मस्त जगह बनाया है. हाँ. यहाँ से कुछ खरीदना है तो खरीद के भी खा वो सकते हैं. ला नहीं सकते, वो यहाँ पे खा सकते हैं. जिन्होंने लाया है वो यहाँ पे बैठ के खा खा सकते सकते हैं. तो अच्छा एक बोलते हैं ना अरेंजमेंट, हैं. हाँ बहुत अच्छा अरेंजमेंट किया है. हाँ. सभी के लिए बहुत जबरदस्त है. मजा आ गया नहीं पाम्या. इनको कैसे पता है क्या पेड़ की छाव ढूंढने की जरूरत नहीं है. हाँ. बस इतना बड़ा स्टॉल डाल के रखा है. पंडाल पंडाल हाँ मंडप मंडप. चल ठीक है फिर. ये मुझे कवर करना था क्योंकि कमेंट्स में बहुत सुना था गाँव गली का ये वो. पर एक्चुअली इसका महत्व ऐसा है कि लोगों को बाहर से आके खाने के लिए जगह भी मिल जाती है. जिन्होंने नहीं लिया वो यहाँ पे बैठ के यहाँ से खरीद के भी खा सकता है कि नहीं. हाँ चल मग. ठीक है. तो चलो जाते हैं. पर चल. चल. पाम्या हाँ खत्म वीडियो. खत्म खत्म. बहुत कुछ था देखने लायक और सच्ची में बहुत इंफॉर्मेटिव था. हाँ लोगों ने बहुत अच्छा इन्फॉर्मेशन दिया. बहुत सारी चीजें कवर नहीं कर पाए, बहुत लंबा वीडियो हो सकता था. हाँ लास्ट पार्ट वो खाऊ गली का भी मेरे को अच्छा लगा. लोग इतने दूर दूर से आए, टिफिन लेके आए नहीं आए, हाँ. खाने पीने का सोए. हमने भी थोड़ा सा खाने के लिए थोड़ा सा सोई किया है, वो अच्छा काम किया. हमने भी पूरन पोड़ी मांडे वाला ले लिया. मेरा फेवरेट है. श्रीखंडों का घर का मैंने एक हफ्ते लिया. जबरदस्त. हाँ. तो चलो ये वीडियो को ज्यादा लंबा तो हो ही गया रहेगा, कोई इशू नहीं. हाँ. बहुत इन्फॉर्मेशन इसमें जरूर देखिए, Information देना जरूरी था. हम शेयर भी करें. चल जाएगा. शेयर भी करे. शेतकरी बांधव उनको जितना हो सके ये वीडियो पहुंचाए ताकि इन्फॉर्मेशन मिले. 12 से 16 तारीख तक था, आज 15 तारीख है, हमको ही लेट हो गया. कोई नहीं, एक दिन और बाकी है. तो जितने जल्दी हो सके आओ जाओ नासिक में. नासिक के एरिया में जो है वो तो पास ही, नासिक से बाहर लोग आ रहे हैं तो आप लोग नासिक में रह के क्यों नहीं आ रहे हैं ना पामे. तो चलो ये वीडियो को यही खत्म करते हैं. जरूर लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा हमारे चैनल को. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय. बाय 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 बाय.
आहे बस